हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. हा ब्लॉग आहे रविवारचा. रविवारच्या दिवशी आज मस्त रेस्ट केला दिवसभर आणि सायंकाळी छान अशी फ्रेश रेडी झाले. कारण आम्हाला जायचं होतं खंडेराव महाराजांच्या यात्रेसाठी आणि दर्शनासाठी. ह्या यात्रेला जायचं पण होतं आणि जावं पण लागणार होतं. कारण त्याचं सांगते की आपले जे देवाऱ्यामधले देव असतात ते इथे येऊन भेटवायचे असतात, त्यामुळे इथे जावंच लागतं. आणि हे आहे पिंपळगाव आणि याच्या पंचकृषीमधले जेवढी काही गावं आहेत सगळे लोक इथे येतात आपापल्या घरातील देव घेऊन. अशा पद्धतीने मस्त पूजेचं साहित्य वगैरे घेऊन टाकलं तिथेच आणि आम्ही निघालो मध्ये दर्शनासाठी. आम्हाला वाटलं आम्ही उशिरा आलो आहे त्यामुळे गर्दी कमी असेल, मग आम्ही मंदिरात गेलो. पण बघतो तर काय, मागच्या वर्षी जिथून लाईन लागलेली होती ना, आपण बारी म्हणतो, तिथे तर लाईनच नव्हती बिलकुल. आम्हाला वाटलं डायरेक्टली जाऊन दर्शन घ्यायचं आहे की काय, पण नाही. तर मंदिराच्या बाजूला बारी लागलेली होती आणि आम्हाला वाटलं हार्डली 10-15 मिनटामध्ये दर्शन होईल, पण असं काही झालेलं नाही. बारीची लाईन तुम्ही बघू शकता. कमीत कमी आम्हाला 1 ते 1.5 तास इथे लागलेला होता. पण ठीक आहे, इतर वेळेला आपण कामाला जेवढा वेळ देतो अध्यात्मासाठी सुद्धा थोडाफार वेळ दिला पाहिजे. मग अशा पद्धतीने रिलॅक्समध्ये दर्शन झालं आणि कामं तर आपले काही रोजचेच आहे. आज रविवार होता पण शॉप मात्र चालू होतं आणि आपला स्टाफ होता शॉपवरती आणि आम्ही चौघंही इकडे आलेलो होतो. मुलांना पण आणलेलं होतं, कारण यात्रेची मजा काय असते हे आपल्याला त्यावेळेला माहीत होतं आणि त्यांनाही माहीत झालं पाहिजे. अशा पद्धतीने मग बघा आत्ताशी आमचा नंबर आलेला आहे दर्शनासाठी. बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे खंडेरावांची. आणि मग अशा पद्धतीने देव तिथे भेटण्यासाठी दिले. मस्त मनसोक्त दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर वेळ असते तळी भरण्याची. तर माझा मुलगा पण भरतोय. थोडंसं मुलांना पण अध्यात्माची जाण येते, कारण मला तर वाटतं आहे की हे अध्यात्म जपणारे, ह्या रूढी परंपरा जपणारी आपली शेवटची पिढी आहे की काय. कारण इथून पुढचं जग काय असेल, किती मॉडर्न असेल ते आपण नाही सांगू शकत. आपण आपल्या पद्धतीने जेवढं मुलांना सांगण्याचा प्रयत्न करू तेवढं कमीच आहे. आणि थोडंसं प्रत्येक वेळेला प्रॅक्टिकल होऊन पण जमत नाही, थोडंसं आध्यात्मिकसुद्धा व्हावं लागतं. अशा पद्धतीने मस्त तळी वगैरे भरलेली आहे आणि मी थोडासा मंदिराचा व्ह्यू पण घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. आणि ही मजा आहे ना आपल्याला फक्त खेड्यावरती बघायला मिळते, की लोक आहे ना देवासाठी ॲटलिस्ट एवढा वेळ देतात आणि खरंच खुश राहतात ह्या गोष्टींमध्ये. आणि मला पण मनापासून आनंद झालेला होता की मी आलेली आहे या यात्रेमध्ये. मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे. थोडासा मंदिराचा व्ह्यू घेतला आणि अशा पद्धतीने मग तुम्हाला मूर्ती दाखवते मी CCTV फुटेजमध्ये. मध्ये प्रॉपरली घेता आलं नाही. बघू शकता खंडेराव आणि म्हाळसा यांची सुबक अशी आहे. आणि मग अशा पद्धतीने मंदिरामध्ये पूर्ण मनसोक्त दर्शन घेतलं आणि निघालो मग बाहेरून पण थोडासा व्ह्यू घेतला होता मंदिराचा. मस्त लाईटिंग वगैरे लावलेलं होतं आणि मंदिर खूपच आकर्षक असं दिसत होतं. आणि घरी जाण्याची घाई होती, कारण घरी जाऊन स्वयंपाक करून जेवण करायचं होतं. पण त्याआधी म्हटलं मस्त खाऊ घेऊया, कारण यात्रेला आलो आणि खाऊ घेतला नाही असं कधीच होणार नाही. बघू शकता किती मस्त मस्त दुकानं लागलेली होती. आणि इतर वेळेला आपण खूप मिठाईच खातो, पण आहे ना यात्रेतली जिलेबी जी असते ना ती खाण्याची मज्जाच खूप वेगळी असते. आणि मस्त इथे गरमागरम जिलेबी काढायचं काम चालू होतं. मस्त मुलांसाठी जिलेबी आणि अजून 2-3 मिठाया घेतल्या, भेळ वगैरे घेतली आणि मग अशा पद्धतीने आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घेऊया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.